महायुतीचे नेते एकत्रितरित्या आज आझाद मैदानावरती शपथ सोहळ्याची पाहणी करणार आहेत। भाजपकडून गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे पाहणी करतील। शिवसेनेकडून संजय शिरसाट पाहणी करणाऱ्यांमध्ये उपस्थित असतील। तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ पाहणीसाठी जाणार आहेत। 5 तारखेच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पहिल्यांदाच महायुतीचे नेते एकत्रित पाहणी करणार आहेत। गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट या निमित्त बावनकुळेंच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय। सरकारने अपेक्षा व्यक्त केली ती रास्त असू शकते आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांना कळल्यानंतर त्यांचा संपर्क झाला। आज कदाचित तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी असतील। काल माझंही कोणाशी तरी बोलणं झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 3 प्रमुख नेते त्या शपथविधीच्या तयारीच्या पाहणीसाठी नक्कीच त्या ठिकाणी जातील। धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ साहेब असतील तर ते आणि अनिल भाईदास या तिन्ही माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना आज त्या पाहणीच्यासाठी तिथे जावं अशा सूचना दिलेल्या आहेत। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। आपले 2 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। आझाद मैदानातून सूरज सावंत आणि बावनकुळेंच्या घराबाहेरून अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहे। सुरुवातीला अभिषेककडे जाऊयात। अभिषेक, काहीशा तणावाच्या परिस्थितीनंतर आता तणाव निवळताना दिसतोय असं म्हणायचं का? आणि या महायुतीच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी एकत्रित पाहणी करणं हे त्याचंच द्योतक आहे असं म्हणायचं का? नक्कीच जर का पाहायचं तर मागील काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्यात, काल पण आपण पाहिलं की दीपक केसरकर यांनी एक विधान केलेलं होतं आणि त्यानंतर कुठंतरी आपल्याला सारवासारव जी आहे ती होताना पाहायला मिळालेली होती। आता सध्याला जर का पाहायचं तर तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते सध्याला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। एकूणच प्रदेशाध्यक्ष, भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहे चंद्रशेखर बावनकुळे, सोबतच गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील, राष्ट्रवादी हसन मुश्रीफ, अनिल पाटील, सोबतच धनंजय मुंडे असतील, तिकडनं शिवसेनेकडनं संजय शिरसाट असतील, गुलाबराव पाटील असतील, हे सध्याला इथं दाखल झालेले आहेत आणि एकत्रितरित्या आता थोड्याच वेळात आझाद मैदानावर हे आपल्या तिन्ही पक्षांचे नेते आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहेत। कुठंतरी एकूणच राष्ट्रवादीचे काल नेते आपल्याला उपस्थित असताना पाहायला मिळालेले होते, मात्र शिवसेनेकडनं कुठेतरी नाराजी आहे का, त्यांचा नाराजीचा सूर आहे का, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना दिसले आणि त्यामुळे आज जर का पाहायचं तर हे तिन्ही नेते आपल्याला एकत्र जाताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी समन्वय पुन्हा एकदा राखला जातोय हे या चित्रातनं तरी सध्याला स्पष्ट होतंय। अभिषेक, तू सोबत राहास। आपण सूरजकडे जाऊयात। आझाद मैदानातून सध्या तो आपल्यासोबत आहे। सूरज, परवा होणार आहे शपथविधी सोहळा, कशी तयारी आहे आझाद मैदानात आणि येणारे नेते कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतील? प्रज्ञा, प्रामुख्याने या शपथविधीसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान, त्याचबरोबर अमित शाह आणि JP नड्डा हे येणार आहेत। त्यामुळे तयारी जी आहे ती जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मी दाखवू शकतो की या ठिकाणी आझाद मैदानमध्ये हे पूर्ण मैदान हे सील करण्यात आलेलं आहे, कारण पंतप्रधान येणार असल्या कारणानेच त्या ठिकाणी कुठलीही यापूर्वी गतिविधी होऊ नये या अनुषंगाने खबरदारी घेण्यात येते। आपण पाहतोय, मी कॅमेरामनला सांगतो की थोडं तर आपण पाहिलं तर संपूर्ण मैदानात या ठिकाणी भव्य असं स्टेज उभारलं जात आहे, त्याचबरोबर सभामंडप ही देखील टाकला जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी ही देखील सुरू आहे। पालिका प्रशासनाने त्याचबरोबर राज्य सरकारकडनं ही तयारी सुरू असल्याची पाहायला मिळते। अनेक मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जे मैदान आहे ते SPG कमांडो यांनी ताब्यात घेतलेला आहे। पोलीस 5 ते 6 हजारांचा पोलीस बंदोबस्त या शपथविधीच्या दरम्यान या संपूर्ण परिसरात राहणार आहे। नो फ्लाइंग झोन हे देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, जेणेकरून या मैदानाच्या वरून कुठल्याही फ्लाइंग करण्यात कुणालाही परवानगी नसणार आहे। SPG कमांडोंकडून आलेल्या सूचनांचं पालन आता मुंबई पोलीस प्रशासन करताना देखील पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक हे या ठिकाणी येतील, त्यांची वाहतुकीची किंवा वाहतूक कोंडी होऊ नये या अनुषंगाने काही रस्ते हे देखील वळवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ती पोलिसांचा बंदोबस्त तर राहणारच आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे VIPs एंट्रीज आणि इतर जे कार्यकर्ते पदाधिकारी येणार आहेत त्यांच्यासाठी वेगळे मार्ग हे देखील तयार ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजच्या सोहळ्याला ची जी पाहणी आहे ती करण्यासाठी आता थोड्याच वेळात तीनही पक्षातले मान्यवर नेते हे या ठिकाणी येतील आणि या संपूर्ण आढावा या
संपूर्ण शपथविधीच्या सुरू असलेल्या कामाचा घेण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेकडनं जर पाहिलं तर संजय शिरसाट आहेत, गुलाबराव पाटील आहेत, राष्ट्रवादीकडनं देखील हसन मुश्रीफ आहेत, धनंजय मुंडे देखील येणार आहेत आणि भाजपकडनं स्वतः चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन असणार आहेत। त्यामुळे काल जर आपण पाहिलं तर कुठेतरी समन्वय नव्हतं, भाजपकडनंच पाहणी केली होती आणि त्यावरनं शिवसेनेकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली होती। आज मात्र तीनही पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी येतील आणि संपूर्णतः पाहणी केली जाईल। सूरज आणि अभिषेक, तुमच्या दोघांचेही आभार दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। आणि अजित पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्या दिल्ली वारीचं कारण एबीपी माझाच्या हाती लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या स्ट्राईक रेटच्या आधारे मंत्रिपद वाढवून हवीत अशी मागणी आहे। जेवढी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळावीत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्रिपदांच्या मागणी संदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अजित पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत, मात्र अजूनही अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवारांना वेळ मिळालेली नाही, ते वेटिंगवर आहेत। मंत्रिपदांच्या वाटपात एखादी जागा कमी आली तरी चालेल, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीनं जागा मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभेला जास्तीच्या जागा लढवल्या असत्या तर नक्कीच आमदारांची संख्या देखील जास्त पाहायला मिळाली असती। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिकची मंत्रिपद मागताना आपली ही भूमिका देखील मांडलेली आहे। तर अजित पवार दिल्लीमध्ये आहेत आणि सध्या आपण दृश्य पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील पोहोचलेले होते। आझाद मैदानाची आज एकत्रितरित्या पाहणी केली जाणार आहे। महायुतीच्या नेत्यांकडून, राष्ट्रवादीकडून देखील हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी पोहोचणार आहेत। अगदी पर्वावरती शपथविधी सोहळा आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आता आझाद मैदानामध्ये दिवस रात्र काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल केवळ भाजपकडून पाहणी करण्यात आलेली होती आणि त्यामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली। आम्हाला कळवलं असतं तर आम्ही गेलो असतो असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, प्रज्ञा, आता जर का पाहायचं तर सगळे नेते जे आहेत ते आपल्याला आझाद मैदानाकडे निघाल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच तिन्ही पक्षांकडनं समन्वय राखण्याचा प्रयत्न सध्याला तरी आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। एकूणच नेमक्या ज्या काल घडामोडी घडल्यात त्यानंतर कुठेतरी समन्वय नाही अशा प्रकारे नाराजी आहे शिवसेनेची, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा समन्वय राखण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांना सध्याला तरी आपल्याला दिसतोय। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते सध्याला आझाद मैदानाकडे निघालेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, सोबतच प्रवीण दरेकर असतील, सोबतच गिरीश महाजन असतील, हे भाजपकडनं, तर शिवसेनेकडनं संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील, हे शिवसेनेकडनं, राष्ट्रवादीकडनं अनिल पाटील असतील, सोबतच गुलाबराव पाटील असतील, हे सगळे नेते जे आहेत ते सध्याला आपल्याला आझाद मैदानाकडे निघाल्याचं पाहायला मिळतं। अभिषेक, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की आज जर एवढं खेळीमेळीचं आणि समन्वयाचं वातावरण दिसतंय तर कालच्या पाहणी दौऱ्यामध्ये शिवसेनेचे नेते सहभागी का झाले नव्हते? जर का पाहायचं तर आपल्याला वारंवार शिवसेनेकडनं सांगितलं जात होतं की कुठंतरी जे काळजीवाहू सध्याला मुख्यमंत्री आहेत त्यांची तब्येत कुठेतरी खराब होती आणि प्रायोरिटी त्यांनी त्या गोष्टींना दिलेली होती। इतर देखील कामं होते आणि कुठंतरी कळवण्यात देखील आलेलं नव्हतं, अशा प्रकारची कुरबुर जे आहे ते आपल्याला देखील आलेलं नव्हतं, अशा प्रकारची कुरबुर जी आहे ते आपल्याला शिवसेनेमध्ये पाहायला मिळालेली होती। मात्र एकूणच आता समन्वय राखण्याचा प्रयत्न जो आहे तो तिन्ही पक्षांकडनं होताना दिसतोय आणि आता तिन्ही जे पक्षांचे नेते आहेत ते आझाद मैदानाकडे निघालेत। निश्चित। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर सध्या आपण दृश्य पाहतोय तीनही पक्षांचे नेते आझाद मैदानात पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। परवा शपथविधी सोहळा आहे आणि केंद्रीय मंत्री, केंद्रीय नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे जय्यत तयारी केली जाते। जसं मगाशी आपल्याला सूरजने सांगितलं, नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलेला आहे आझाद मैदानाचा परिसर। आझाद मैदानामध्ये 5 तारखेला शपथविधी होणार आहे आणि त्याची तयारी सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।